जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 वॉर्ड क्रमांक 4 या निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं उभे असलेले श्री संतोष रमेश साबळे व सौ तस्मीन जिलानी जमादार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व बहुजन समाज पार्टी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री सुरेश शिंदे सरकार यांच्या वतीनं जत शहराच्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवत जत शहरासाठी संकल्पपत्र जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मधील वॉर्ड क्रमांक 4A अनुसूचित जाती राखीव मधून श्री संतोष रमेश साबळे व 4B सर्वसाधारण महिला राखीव मधून सौ तस्मीन जिलानी जमादार यांना बहुजन समाज पार्टीनं उमेदवार म्हणून घोषित केले आहे. जनतेनं आम्हाला काम करण्याची संधी दिल्यास येत्या 5 वर्षात आमच्या कार्याचा ब्लूप्रिंट या माध्यमातून आम्ही जनतेसमोर सादर करत आहोत. स्वच्छ व आधुनिक शौचालय. सर्वप्रथम वॉर्ड क्रमांक 4 मधील सर्व सार्वजनिक शौचालये व मुतार्या यांचे आधुनिकीकरण करून स्वच्छ व सुंदर शौचालयांची निर्मिती केली जाईल. सार्वजनिक शौचालयांना पुरेसे पाणी पुरवठ्याची सोय उपलब्ध केली जाईल. वॉर्ड क्रमांक 4 व बाजारपेठेत महिलांसाठी स्वतंत्र शौचालय व मुतारीची सोय उपलब्ध करणे ही आमची प्राथमिकता राहील. सर्वत्र स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा. जत शहरात आवश्यकतेनुसार व नागरिकांच्या मागणीनुसार पाणी पुरवठा केला जाईल. नागरिकांना स्वच्छ, नियमित व मुबलक पाणी पुरवठा देणे ही आमची नैतिक जबाबदारी राहील. परिसरातील स्वच्छता व घाणीचे निर्मूलन. वॉर्डात नियमित गटारे स्वच्छ करणे, कचरा उचलण्याची वेळीच व्यवस्था केली जाईल. आरोग्याच्या दृष्टीनं डास नियंत्रणासाठी फवारणी व आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यावर आमचा विशेष भर राहील. संस्कार केंद्र व प्रबोधनात्मक शिबिरे. विशेषतः तरुण मुला-मुलींमध्ये चांगले विचार, चरित्र संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण करणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे व तरुण पिढीमध्ये चांगले विचार व नीतिमूल्य रुजविणे यावर सातत्यानं काम केले जाईल. समस्या निवारण केंद्र व संपर्क कार्यालय. वैयक्तिक, शासकीय, प्रशासकीय किंवा नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी समस्या निवारण केंद्र तसेच मदत केंद्र अर्थात हेल्पलाईन सुरू केली जाईल. तसेच अडचणीतील गरजूला शक्य ती मदत व सहकार्य केले जाईल. स्पीड ब्रेकर बसविणे. उद्यान, शाळा, न्यायालय, चौक व आवश्यक त्या सर्व ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्पीड ब्रेकर बसवण्यात येतील. त्यामुळे अपघातांची संख्या कमी होईल. व्यसनमुक्त केंद्र. व्यसनाधीन व्यक्तींना नवजीवन मिळाले म्हणून समुपदेशन केंद्र उभारले जाईल. अतिव्यसनामुळे कुटुंबांचे नुकसान व समाजात अस्थिरता निर्माण होते. अशा व्यक्तींना त्यांच्या कुटुंबाच्या परवानगीनं व्यसनमुक्ती केंद्रात पाठवून योग्य उपचार देणे व त्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आमचा संकल्प आहे. अभ्यासिका. शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी शांत, सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे समाजातील व गरजू विद्यार्थी योग्यरित्या व चांगले शिक्षण घेऊन कुटुंब व समाजाचा विकास साधू शकतील. ग्रंथालय. इतिहासातून समाजाला प्रेरणा मिळते आणि भविष्यासाठी मार्गदर्शन होते. हे लक्षात घेऊन वॉर्डात 2 ग्रंथालये उभारली जातील. बहुजन समाजातील संत, महापुरुष, महानायिकांच्या जीवन कार्याचे साहित्य मुलांना व भावी पिढींना अभ्यासासाठी उपलब्ध करून देणे हा आमचा संकल्प आहे. भटकी कुत्री व जनावरांचा बंदोबस्त. शहरात ठिकठिकाणी भटकी कुत्री असून अनेक कुत्री आजारी किंवा रेबीज ग्रस्त आहेत, ज्यामुळे लहान मुले व नागरिकांना धोका निर्माण झालाय. सन 2006 साली माननीय अतुल कांबळे हे जतचे सरपंच असताना त्यांनी जत शहरातून भटकी कुत्री पकडून जंगलात सोडण्याची मोहीम राबवली होती. त्याचप्रमाणे भटकी कुत्री पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्याची व्यवस्था पुन्हा केली जाईल, जेणेकरून नागरिकांना विशेषतः लहान मुलांना व महिलांना भयमुक्तपणे फिरता येईल. दिवाबत्ती व LED लाईट बसविणे. वॉर्डात आवश्यक त्या सर्व ठिकाणी LED लाईट बसविणे व त्यांची वेळोवेळी दुरुस्ती करण्यात. व्यायामशाळा, जिम,
वॉर्ड क्रमांक 4 मध्ये तरुणांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी सुसज्ज व्यायामशाळा अर्थात जिम व मेडिटेशन सेंटर अर्थात ध्यानधारणा केंद्र निर्माण केले जाईल. कंत्राटी कामगारांची सुरक्षितता व वेतन सुधारणा. जत नगर परिषदेमध्ये काम करणाऱ्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय दूर करून त्यांना सुधारित वेतन देणे, त्याचबरोबर त्यांची सुरक्षा व आरोग्य यांची विशेष काळजी घेतली जाईल. महिला व लहान मुलींच्या सुरक्षेबाबत समाजामध्ये महिला व लहान मुली यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार व त्यांचे लैंगिक शोषण यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन समाजामध्ये वाढत असलेल्या या विकृतीच्या विरोधामध्ये चर्चासत्र प्रबोधनाच्या माध्यमातून जागृत करणे तसेच या विकृतीला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या सर्व कठोर उपाययोजना करण्यात येतील. या जनहिताच्या संकल्पांसह बहुजन समाज पार्टीचे उमेदवार श्री संतोष रमेश साबळे, तस्मीन जिलानी जमादार तसेच त्यांचे सहकारी बहुजन समाज पक्षाचे नेते व माजी सरपंच अतुल निर्मल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आपल्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत. आपला मतदान रूपी आशीर्वाद आमच्यासाठी अमूल्य आहे. हत्ती व घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला हा जनहिताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी व बहुजन महापुरुषांच्या स्वप्नातील समाज घडविण्यासाठी आपला आशीर्वाद व सहकार्य मिळावे ही नम्र विनंती. जय भीम, जय भारत. We will help you to create wonderful videos for your brand. Call us or WhatsApp us on +91 98366 or visit us at www.bluemetricmarketing.com. Your one-stop solution for any kind of video creation.